नमस्कार. विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा या मागणीचं निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगले यांना देण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज संसदेकडे निघालेला मोर्चा, पोलिसांचा लाठीमार, आंदोलक आणि पोलिसांमधील झटापटीमुळे राज्यातील वातावरण कमालीचं तापले. या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लोकशाही मार्गानं चाललेलं आंदोलन न दडपता सरकारनं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करावी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशा मागणी समितीच्या वतीनं करण्यात आल्या. मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगले यांना देण्यात आलं. लोकशाही मार्गानं जंतर मंतर दिल्ली येथे गेले 21 दिवस उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना भाजप सरकारनं जबरदस्तीनं उठवून नेऊन रुग्णालयात दाखल केलेलं आहे आणि त्यांचं हे उपोषण मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचवेळी तिथं जे युवक होते त्यांचासुद्धा धक्काबुक्की केलेला आहे. या घटनेचा आम्ही प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचा एक संवेदनशील नागरिक म्हणून या देशाचे जाहीरपणे निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून ज्या काही मागण्या सोनम वांगचुक यांनी शासनाकडे केलेल्या आहेत, नीट परीक्षेमधल्या घोटाळे असतील, इतर परीक्षेच्यामध्ये घोटाळे असतील, त्याच्या बाबतीमध्ये न्याय द्यावा आणि सोनम वांगचुक यांना रुग्णालयातनं सुटका करावी, लोकशाही मार्गानं त्यांना आंदोलन करू द्यावं आणि याच्या निषेधार्थमध्ये आम्ही सगळे एकवलेले आहेत. संपूर्ण भारतातील युवकांच्यामध्ये, संपूर्ण लोकांच्या, संवेदनशील नागरिकांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. आज देशभरामध्ये जिकडे तिकडे आंदोलन चालू आहे. त्यामुळे आम्ही शिक्षक संघटनासुद्धा यामध्ये मागं नाही आहोत. त्यांच्या समर्थनासाठी आम्ही मैदानात उतरलेले आहोत. लाखो शिक्षकांच्या वतीनं आम्ही समर्थन या ठिकाणी सोनम वांगचुक आणि त्यांच्या मागण्यासाठी देतो आहोत. देशातील नवयुवकांच्यासाठी देतो आहोत आणि आमचा जो असंतोष आहे तो शासनाला आपल्या माध्यमातून कळवावा आणि शिक्षण मंत्री प्रधानजी यांचा राजीनामा नरेंद्र मोदी यांनी घ्यावा अशा प्रकारची मागणी आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मी करत आहे. जंतर मंतरपासून जो मोर्चा निघाला, या मोर्चावर लाठी हल्ला झाला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा हल्ला मोर्चा काढला होता, पण प्रशासनानं याच्यावर मात्र लाठ्याचा हल्ला केला. हे अतिशय देशाच्या या लोकशाहीमध्ये विघातक कृत्य आहे आणि याचा निषेध आम्ही प्राथमिक शिक्षक संघटना, सर्व प्राथमिक संघटना करत आहोत आणि वांगचुक यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देत आहोत. लोकशाही मार्गानं चाललेलं आंदोलन सरकारकडून दाबण्याचा प्रयत्न सुरू असून ही लोकशाहीची नाही तर हुकुमशाहीची वाटचाल आहे असं शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तोंडेकर यांनी म्हटलंय. आणि एवढं मोठं लाखो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी ही परीक्षा, नीट परीक्षा, आणि ज्याच्यामधून तरुणांनी या देशाचं जे भवितव्य कर्णधार त्यांनी आत्महत्या केल्या, तरीसुद्धा एका वांगचुकसारखा माणूस, बरं असाही नाही की तो साधा सोपा आहे, हा माणूस उपोषणाला बसतो आणि सरकार त्याच्याशी चर्चा करत नाही, संवाद करत नाही, त्याच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. हे खरं तर लोकशाही नाही, ही हुकुमशाहीकडची वाटचाल आहे. आणि म्हणून सोनम वांगचुक यांच्या मागण्यांच्याकडं जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्या सोडवाव्यात. या आंदोलनात पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, आयफेटोचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर सावंत, समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, उमेश देसाई, महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, शिक्षक सेनेचे नेते संतोष आयरे, संजय पाटील, मनोहर सरगर, शिवाजी भोसले, उत्तम कुंभार, कुमार पाटील, संदीप सुतार, यशवंत यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.